हाय हॅलो सर्वांना नमस्कार. खूप दिवसांनी आम्ही व्लॉग शूट करत आहोत, कारण आमच्याकडे एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आईंनी. आणि आम्ही सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आमच्या पूर्ण घराचं. तर तुम्ही बघू शकता, आम्ही पायऱ्यांवर कॉर्नर ठेवलेले आहेत आणि कलरफुल कॉर्नर आहेत हे. आणि ही आहे आमची रांगोळी मॅट. आणि आम्ही असे खूप सुंदर सुंदर आमच्या स्वतःसाठी पण बनवून ठेवलेले आहेत की इझी टू यूज, कारण की आजकालच्या युगामध्ये रांगोळी काढायला कोणालाच वेळ नाही आहे. आणि हे आहे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं आसन केलेलं होतं आम्ही. खूप सुंदर असं मखर आम्ही केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि यावर तुम्ही गणपती पण स्थापन करू शकता, कोणतीही पूजा तुम्ही करू शकता खरं तर. आणि इकडे ना आम्ही टी व्हीवर भजन लावून दिलेले होते मुलींना, तर त्या खूप छान असं फुगडी खेळत होत्या आणि त्यांची मस्ती चालू होती. हे सर्व बायका यायच्या अगोदरची मस्ती होती आमच्या मुलींची. आणि आमची सर्व तयारी झालेली होती, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही भजनं ऐकत बसा. आणि इकडे आईच्या मैत्रिणी आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. सर्व एक 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 जण येऊ लागलं. खरं तर 2चा टाईम होता, बट सर्वजणी 2:30पर्यंत आल्या. थोडा लेट होतंच. आणि इकडे बघू शकता भजनं सुरू झालेली आहे. खरं तर ही सुरुवात असल्यामुळे जास्त लेडीज नाही आहे, कारण की खूप साऱ्या लेडीज आलेल्या होत्या. चक्क आमच्या हॉलमध्ये जागा नव्हती बसायला. 40 जणी होत्या शेवटी आम्ही मोजल्या तर. आणि खूप छान वाटलं हे भजनं ऐकून आम्हाला. आणि खरं तर असे भजनाचा कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे. आणि ही आहे माझ्या फ्रेंडची मुलगी. आणि इकडे चहा चालू होता आमचा, मी इकडे हुसळ हलवत होते आणि खूप छान हुसळ झालेली होती असं बायका म्हणत होत्या. आणि तुम्ही बघू शकता, माझ्या फ्रेंड पण आलेल्या आहेत तिकडे. शुभांगीताई, अर्चनाताई आणि शिल्पा, श्रुती वगैरे सर्व आलेल्या होत्या. आणि ह्या आमच्या आईच्या मैत्रिणी, यांनी जरा मध्ये ब्रेक घेतला. त्या थकल्या होत्या बिचाऱ्या भजनं म्हणू म्हणू. 2:30 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत त्यांनी भजनं म्हणले. आणि खरं तर आणि ह्या आहेत आमच्या सावळे आजी, त्यांचे छान पावली खेळणं चालू होते. खरं तर ह्यांना बघून आम्हाला खूप उत्साह येतो, कारण ह्या वयामध्ये त्यांच्या अंगात एवढी स्फूर्ती आहे ना, खरंच छान वाटतं हे सर्व बघून. आणि इकडे सर्वांचं मस्त मस्ती चालू होती. आणि इकडे अर्चनाताई माझी मैत्रीण आहे, ती सर्वांना सर्व करत होती साबुदाणा. आणि प्राजूचं आणि शिल्पाचं ग्लास भरणं चालू होते. अशी सर्वांची धावपळ चालू होती खरं तर किचनमध्ये, कारण की खूप साऱ्या लेडीज होत्या. ह्या शुभांगी ताई त्या इकडे सर्वांकडे लक्ष देत होत्या, कोणाला काय हवं आहे काय नको आहे. आणि आमच्या आई पण त्यांना सर्व करत होत्या, काय हवं आहे काय नको आहे तर. आणि सर्वजणींनी खूप छान फराळाचा आनंद घेतला. आणि इकडे भारूड चालू होतं, खूप छान भारूड होतं हे. आणि त्यानंतर आम्ही सर्वजणी खाली गेलो आणि मस्त पाऊस चालू होता. पावसामध्ये आम्ही सर्व मैत्रिणींनी फुगडी खेळली. आमची इच्छा होती चला आपण फुगडी खेळू, पण अचानक पाऊस आला. म्हणलं चला पावसातच खेळूया आपण. सर्वजणी पावसातच खेळल्या. खरं तर खूप मजा आली आम्हाला पावसामध्ये भिजायला. आणि हाच तर आनंद असतो, एक सर्वजण एकत्र येऊन खेळायचा. आणि इकडे आमच्या मुलांनी पण ड्रेस चेंज केल्यावर खूप पावसाचा आनंद घेतला. त्यांचं चालू होतं खेळणं, मम्मा आम्हाला खेळू दे खेळू दे. आणि मग नंतर सर्वजणी मिळून आम्ही त्यांचं बघत होतो की यांचं काय चालू आहे. आणि नंतर मग आम्ही सर्वजणींनी परत वरती येऊन आरती केली विठ्ठल रुक्मिणीची. आणि ही बघा आमची शिवाई आणि अहिल्या पण होती. आणि हे बघू शकता तुम्ही, हा नंतर आम्ही मखर केलेला. आणि अशा प्रकारे भजनं खूप छान